हाय एव्हरीवन, कसे आहात? पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. फ्रेंड्स, मी आता बनवते चहा. आम्ही जाणार आहे फिरायला, तर चला तर मग तुम्ही पण. नमस्कार मित्रांनो, आम्ही आमच्या बाळाला दर्शनाला घेऊन चाललो आहे थेऊरला. तर आज कीर्तीच्या चॅनलवर आणि माझ्या पण चॅनलवर मिनी ब्लॉग टाकणार आहे आम्ही, किंवा तुम्हाला दर्शन घडवणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा, शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आमचं आवरून झालं आहे. आता आम्ही रेडी झालो आहे आणि निघालो आहे गणपती मंदिरात थेऊरला. चला तर आता भेटूया डायरेक्ट गणपती मंदिर थेऊर या ठिकाणी. चला. हे बघा आमची त्रिशा बघा कशी हिरोईन झाली आहे बघा. हाय त्रिशा, हाय आपण कुठे चाललोय सांग? गणपती मंदिरात. ओके, चला मित्रांनो, भेटूया गणपती मंदिरात. बाय. आम्ही सर्वजण कारमधून गणपती बाप्पाचे गाणे ऐकत पुढे निघालो. खिडकीतून बाहेर पाहिले तर काय मस्त गव्हाची शेती आणि दुसऱ्या बाजूला हिरवागार ऊस पाहून मन प्रसन्न झाले. जरासंच पुढे गेलो तर अजून सुंदर शेती दिसली. मग काय उतरलो लगेच गाडीतून. बघू शकता परी कशी चालत आहे, तिला खूप आनंद झाला होता. ही शेती आमच्या घराच्या जवळच आहे, 5 मिनिटाच्या अंतरावर. बघू शकता किती सुंदर दिसते, त्यामुळे मी थांबले इथं फोटो काढण्यासाठी. चले त्रिशाला ही शेती एवढी आवडली होती की त्रिशा तिथून निघायलाच तयार नव्हती. मग काय तिच्या पप्पांनी बसवले तिला कारमध्ये आणि निघालो आम्ही पुढे. पाहता पाहता थोड्याच वेळात आम्ही पोचलो थेऊर या ठिकाणी. आज संडे असल्यामुळं भरपूर गर्दी दिसत होती. भरपूर दुकाने लागलेली, पेड्यांची, फुलांची, खेळण्यांची. परीला ते पाहून आहे ना असं झालं होतं की हे घेऊ का ते घेऊ. मग काय तिच्या पप्पांना हट्ट करत होती. मला जरा ऊन लागत होतं म्हणून मी बाळाला घेऊन साईडला थांबलेली. परी आणि तिचे पप्पा स्लोमध्ये येत होते. मग आम्ही एका दुकानातून बाप्पासाठी फुलं घेतली, पेढे घेतले आणि निघालो पुढे. आम्ही पोहोचलो आहे आता गणपती मंदिरात. आता दर्शन घेणार आहे आम्ही. हे मंदिर अतिशय प्राचीन व सुंदर आहे. तसेच हे मंदिर पुण्यापासून फक्त 25 किलोमीटर आहे व माझ्या घरापासून 7 किलोमीटर या गावात वसलेले आहे. या मंदिराविषयी लोकांची अशी भावना आहे की हे लोकांना पावतात, त्यांची चिंता दूर करतात, त्यांच्या सर्व इच्छा. हे मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी एक असून अत्यंत प्रसिद्ध व पवित्र आहे. ब्रह्मचारी नमो गजानन नमो हनुमान नमो गजानन नमो हनुमान. दोघांमध्ये आहे कोण बलवान, दोघांमध्ये आहे कोण बलवान. नमो गजानन नमो हनुमान नमो गजानन नमो हनुमान. सर्वांनी भजन ऐकलं. त्यामुळं आम्ही डायरेक्ट दर्शनासाठी आतमध्ये गेलो. मग काय 5 मिनटं हात जोडले आणि 4-5 वेळा मनातल्या मनात बाप्पांकडे काहीतरी गोष्ट मागितली. ती गोष्ट पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला नक्की शेअर करेन, सांगन की मी काय मागितले होते आणि ते पूर्ण झाले. दर्शन चांगलं झालंय, आम्ही पास काढलेला त्यामुळं. आणि आम्ही नवस पण बोललो आहे. बघू आता हा गणपती आम्हाला पाहू. आपली जर इच्छा पूर्ण झाली तर आपण इथं कंटिन्यू दर्शन कळशी चतुर्थीला येणार आहोत. एकदम भारी दर्शन झालेलं आहे. हे बघा सगळे लोक बसलेले आहेत सावलीमध्ये. कोणी प्रसाद खाते, कोणी जप करते, कोणी काही त्यांचं चाललेलं आहे सगळ्यांचं. आता आम्ही पण निघणार आहेत. पण तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद, बाय बाय. बघू शकता परी कशी खाली बसले. आम्ही पार्किंगकडे जात असताना तिला ते पिल्ले आणि कुत्रे दिसले, त्यामुळे ती तिला पाहण्यात एवढी बिझी झाली आणि तिथेच बसली. आणि आम्हाला पण भारी वाटलं तिला बघून, त्यामुळे आम्ही पण तिथे 2 मिनटं थांबलो आणि आमच्या घरी निघालो.